आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जोरदार तयारी केली जाते। सटाणा तालुक्यात भाजपच्या वतीनं उमेदवारांची आता पडताळणी सुरू आहे। सटाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आता एकला चलोरेची भूमिका घेण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यामध्ये भाजपची जी आगामी निवडणुकीसाठी जे उमेदवार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत त्याची पडताळणी कुठेतरी केली गेली आहे। आज आपल्यासोबत आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत। महाराष्ट्रामधील जेवढ्या नगरपालिका नगर परिषद यांच्या निवडणुकांचं आता पडगम वाजू लागलेले आहेत। त्यांच्या आज्ञेनुसार की प्रत्येक नगर परिषद नगरपंचायत ह्या भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या काय भावना असतील त्या जाणून घेणं, त्यांची सगळी माहिती जी आहे ती प्रदेशाला आपल्याला तिथे सादर करायची आहे। त्या दृष्टीने आज आम्ही बागलाण सटाणा या नगर परिषद ह्या भागामध्ये इथे संपूर्ण शहरातील 24च्या 24 वार्डातील सर्व इच्छुक उमेदवारांना आज आम्ही इथे या ठिकाणी बोलावून त्यांच्या काय भावना होत्या त्या समजून घेतल्या। या इच्छुक उमेदवारांच्या सगळ्या सर्वे होईल आणि त्या सर्वेनुसार जे उमेदवार पक्षाच्या नजरेमध्ये सरस ठरतील त्यांना उमेदवारी देण्याचा आमचा प्रयत्न राहील। आमदार साहेबांचं सुद्धा मनोगत त्या ठिकाणी विचारात घेण्यासारखंच राहील। त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये अत्यंत चांगलं काम केलेलं आहे। भरपूर निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळे त्यांचं म्हणणं पक्ष निश्चितच त्या ठिकाणी मान्य करेल आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्याची आमदार साहेबांची भूमिका असल्यामुळे त्यांचं मनोगत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी ही सुरू झालेली आहे आणि त्याचा आता सुरुवात सटाण्यापासून झालेली आहे। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, सटाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।